नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। फारच कमी दिवस उरलेले आहे आता कंबाईन परीक्षेसाठी, गट ब च्या पूर्व परीक्षेसाठी। त्याच्यामुळे आपण या परीक्षेसाठी अभ्यास करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, आता ह्या 40-50 दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण 40-50 दिवस कन्सिडर करू, बरोबर। जरी 55 वगैरे दिवस राहिलेले असले तरी आपण एक जनरल कन्सिडर करताना 40-50 दिवस कन्सिडर करून या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे, काय सायकोलॉजी तुमची असली पाहिजे, सध्या मेंटल स्टॅबिलिटीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, आणि श्रूडली अभ्यास करण्यासाठी, बरोबर, किंवा आपण म्हणू शकतो श्रूडली हा शब्द वापरणं चुकीचं आहे, धूर्तपणे हा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण प्रोफेशनली अभ्यास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून ही एग्जाम आपण क्रॅक आपली झाली पाहिजे। याच्यात सर्वात मोठी अडचण काय निर्माण झालेली आहे कंबाईनच्या बाबतीमध्ये की पहिले सारखं त्यामध्ये कंबाईनमध्ये जसं कट ऑफ लागायचे, PSIचा वेगळा, STIचा वेगळा आणि ASOचा वेगळा, हे तीनही कट ऑफ लागायचे। आता नॉर्मली STI आणि ASOचे कट ऑफ जे आहे ते जवळपास 53-54च्या घरात जवळपास त्या ठिकाणी लागायचे, आणि PSIचा जो कट ऑफ आहे आधी तर फार 44-45 मध्ये गुंडाळला जायचा, नंतर तो जास्त लागून 48-49 पर्यंत पण तो लागायला लागला। पण आता त्यांनी तीनही कट ऑफ एकत्र केल्यामुळे खिचडी झाली आणि कट ऑफ एकदम जास्त फेकला गेला। त्यात हे राज्यसेवेचे पोरं पूर्ण उतरलेले आहे कंबाईन मध्ये। त्यामुळे कंबाईनचा कट ऑफ हा मागच्या वर्षी जर पेपरची काठिण्य पातळी पाहता 62 लागलेला आहे, तो तुलनेने जास्तच लागलेला आहे। कॅटेगरी वाईज तो थोडा कमी लागला असेल, पण आपण 62चं म्हणजे डोक्यात ठेवूनच त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे। 62 कट ऑफ लागणं पेपरची काठिण्य पातळी पाहता ही जरा चिंतेची बाब आहे, आणि मोर ऑर लेस ऑब्वियस आहे हा राज्यसेवेचा मॉप काही पुढचे 2-3 वर्ष परत राज्यसेवेवरती शिफ्ट होण्याची शक्यता कमी असल्यामुळे एक 2-3 वर्ष ही सिच्युएशन त्या ठिकाणी कंटिन्यू राहू शकते। मग अशा सर्कमस्टन्सेस मध्ये जर आपल्याला जागा बनवायची आहे गट ब मध्ये स्वतःची, तर आपण जर ह्या 40-50 दिवसामध्ये काही प्रिकॉशन्स घेतले अभ्यास करताना, मी ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने थोडीशी जर तुम्ही पावलं टाकले, आता तुमच्या बाबतीमध्ये असं असू शकते की 90% गोष्टी तुम्ही फॉलो केलेल्या आहे, बरोबर, एक 10% गोष्टी मी सांगतो त्या पद्धतीने फॉलो झाल्याही नसतील कदाचित तुमच्या, पण असं झालं तरी पण तुम्हाला परीक्षेला फटका बसू शकतो, कारण कट ऑफ कडे पाहता आपल्याला फार शार्प राहावं लागणार आहे, म्हणजे 10% चुका करायला पण आपल्याकडे स्कोप नाही आहे ह्या पेपरमध्ये। मग आपल्याला त्या ठिकाणी स्कोर जर जास्तीत जास्त प्राप्त करायचा आहे, बरोबर, ज्या अर्थी 62 कट ऑफ लागला त्या अर्थी तेवढा स्कोर काढणारे पोरं होते, मग ह्यांच्या बरोबरीत जर आपल्याला जाऊन बसायचं आहे तर आपल्याला फक्त पहिलेपासून शेवटपर्यंत एकच गोष्ट करायची आहे की चुका होऊ द्यायच्या नाही आहे आपल्या हातातून, कुठल्याच चुका होऊ द्यायच्या नाही आहे। त्याच्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 गोष्टीवरती हॅमर करणार आहोत। पहिलं म्हणजे ह्या 40-50 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे, नंबर 1। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तुमच्या अभ्यासाची। दुसरी महत्त्वाची गोष्ट एक्झामसाठी तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, सायकोलॉजी कशी असली पाहिजे तुमची सध्याच्या पोझिशनला, किंवा एक्झामची सायकोलॉजी काय आहे, ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण। आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये तुमचा ॲटिट्यूड काय असला पाहिजे एक्झामबद्दल, त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, आणि तुमच्याकडून संभाव्य कोणत्या चुका होऊ शकतात, बरोबर, त्या चुकांबद्दल पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे। नॉर्मली काय असते की आपल्या चुकांबद्दल कोणी शिक्षक बोलत नाही, म्हणजे कारण कोणालाही चुका दाखवलेलं बिलकुल आवडत नाही, पण आता इथं तसंच आहे, जातस्य ही ध्रुवर मृत्यू आहे ना, ते जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो, तसंच आहे इथं, म्हणजे तुमची चूक म्हणजे तुमचा, ते आहे ना बाहुबली म्हणतो ना क्या है मृत्यू, तुम्ही चूक करणं म्हणजे मृत्यू आहे सध्याच्या पोझिशनमध्ये। परीक्षेमध्ये मृत्यूचा अर्थ तुम्ही या ठिकाणी हा घेतला पाहिजे की बाबा आपल्याला परीक्षेमध्ये याचा डायरेक्ट फटका बसू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी आतापासून फॉलो करायच्या आहे। काही गोष्टी ह्या तुम्हाला स्ट्राईक होतील आणि तुम्हाला खरंच मोटिवेटिंग वाटतील, म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनाविरुद्ध पण असू शकतात, पण काय म्हणजे आपण काही त्याच्यासाठी करू शकत नाही, तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहे, भली तुमच्या मनाला पटो न पटो। आलं लक्षामध्ये, समजा आता मला तुम्ही जर व्यायाम करायला लावला, माझ्या मनाला नाही पटणार ती गोष्ट, मला सकाळी रनिंगला पाठवलं, मनाला नाही पटणार, पण मला ती गोष्ट करायचीच आहे। जर मला त्या ठिकाणी एखादी गोष्ट अचीव करायची आहे, मला माझी हेल्थ अचीव करायची आहे, तर माझ्या मनाला पटो न पटो मला ती गोष्ट करायचीच आहे। तसं अभ्यासाच्या बाबतीमध्ये तुमच्या मनाला ती गोष्ट पटो न पटो ती तुम्हाला गोष्ट करायचीच आहे। ह्या पद्धतीने आपल्याला बोलायला सुरुवात करायची आहे, आणि दरवेळेस प्रमाणे आपण थोडंसं पेपरवर पण नजर टाकणार आहोत, मागच्या वर्षीच्या स्पेशली अवघड असणाऱ्या विज्ञान विषयावरती आपण नजर टाकणार आहोत, आणि असे लेक्चर्स आणखी पण आपल्याला घ्यायचे, पण टप्प्याटप्प्याने आपण आता घ्यायला सुरुवात करूया। बघा आता याच्यामध्ये
आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ज्याच्याबद्दल डिस्कस करायचं बोललो होतो त्याच्याबद्दल करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा थोडंसं प्लॅनिंगबद्दल मी तुमच्याशी बोलतो. आता असं समजून चला तुमच्याकडे 50 दिवस आहे किंवा 40-50 दिवस आहे. त्यामध्ये प्लॅनिंग जे आहे तर सर्वात पहिले पोरं जे विचारत असतात सर आपला अभ्यास किती असला पाहिजे दिवसाला, सध्या एक 10 ते 12 तास अभ्यास असला पाहिजे. आता अनेक जण म्हणतील 10 ते 12 कुठं अभ्यास होत असतो का सर, 10 ते 12 क्वालिटी स्टडी होत नाही, 5-6 तास. ते कधी तुम्ही 1 वर्षाचं प्लॅनिंग करताय बरोबर अभ्यासासाठी आणि तुम्ही सुरुवात केलेली आहे तेव्हा ते चालून जातात. ह्या गोष्टी तुम्ही बोलू शकता सर 5 ते 6 तासच अभ्यास होतो. पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, 10व्या महिन्यापर्यंत हे चालते. तुम्ही 5-6 तास अभ्यास करा, 6 तास 7 तास अभ्यास करा तुम्ही. पण आता परीक्षेला जेमतेम 1.5 महिना तुमचा शिल्लक राहिलेला आहे. मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तुमची बैठक जी आहे सलग नाही, टप्प्याटप्प्यानं केले तरी चालते, पण तुमची इन जनरल बैठक जी आहे ती 10 ते 12 तासाची त्या ठिकाणी असली पाहिजे. हे तुम्ही तुमच्या मनाशी खुणगाठ बांधायची आहे त्या पद्धतीनं. म्हणजे मिनिमम म्हणतोय मी तुम्हाला, याच्यापेक्षा अभ्यास जास्तच असला पाहिजे. ठीक आहे, कारण आता एक्सक्यूज नाही देऊ शकत. माझं म्हणणं आहे तुम्ही एक्सक्यूज देऊच नका, त्याच्यात लॉजिक लावत बसू नका. सर 4 तासाचाच क्वालिटी स्टडी होत असतो. हां, आता आपल्यापैकी काही असे असतील पहा की जे हजारामध्ये 1-2 विद्यार्थी असतात जे भयानक शार्प असतात. मी असे पोरं पाहिलेले पण आहे. त्यांनी 1-2 तास जरी अभ्यास केला ना त्या पोरांचं काम होऊन जाते मस्तपैकी. सो त्यांनी चालून जाते 4-5 तास केला. पण जे उरलेली गरीब जनता आहे, एज्युकेशनली गरीब म्हणतोय मी, ज्यांचं प्रमाण हे 990 ते 995 पर्यंत आहे हजारापैकी. सो त्यांच्या बाबतीत हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की 10 ते 12 तासाची बाळांनो बैठक असलीच पाहिजे. आता काय काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, सध्या तुमचा 70 ते 80% वेळ हा रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्हिंगमध्ये गेला पाहिजे. कंबाईनमध्ये अनेक विद्यार्थी काय करतात, या गोष्टीकडे बिलकुल भर देत नाही. म्हणजे आपण काय करूया, आता थोडंसं आता मी हे पुण्यावरून लेक्चर कंडक्ट करतो तुमच्यासाठी. तर पुण्यामध्ये थोडेसे मुलं कसे असतात, थोडं चांगल्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात. ऑब्वियस आहे पुण्यामध्ये सर्वाइव्ह करायचं तर पैसा जास्त लागतो बरोबर. सो त्याच्यामुळे एक थोडंसं चांगलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर चांगलं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड मधून आलेले असतात. आणि कसं आहे इथं जे आहे पुण्यामध्ये थोडंसं कळून जाते की बाबा काही सिनियर्स असतात, पोस्ट होल्डर असतात बरोबर. सो ते कळून जाते की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, क्वेश्चन सॉल्व्हिंग केली पाहिजे. पण अनेक विद्यार्थी असे आहे म्हणजे जेवढे पुण्यात असतील त्याच्या 10 पट विद्यार्थी आजच्या घडीला ग्रामीण भागात राहून प्रिपरेशन करताय. त्या बिचारांना कोणतंच मार्गदर्शन नाहीये. तर त्या मुलांना ही गोष्ट बिलकुल माहिती नसते की आपण क्वेश्चन सॉल्व्हिंग पण केली पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्यायचं आहे, तुमचा 70 ते 80% वेळ हा सध्याच्या पोझिशनमध्ये तुम्ही जे ऑलरेडी वर्षभरात कष्ट केलेले आहे, 2-3 वर्षात मागच्या कष्ट केलेले आहे, त्याला रिव्हिजन देण्यामध्ये तुम्हाला वेळ घालवायचा आहे. आलं लक्षामध्ये, नवीन प्रिपेअर करण्यावरती कमी वेळ द्यायचा आहे तुम्हाला, ते बद्दल पण आपण बोलू. सो रिव्हिजन जास्तीत जास्त द्यायचे आहे, कारण तुमचा पेपर जो आहे तो 60 मिनिटात 100 वाला आहे. म्हणजे तुम्हाला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे. आणि याच्यामध्ये वन लाइनरचं प्रमाण जास्त असते. जवळपास 60% क्वेश्चन जे आहे तुमच्या पेपर मधले, टू 70% म्हणावं लागेल मला, हे वन लाइनर या कॅटेगरी मधले असतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते पटकन स्ट्राईक झालं पाहिजे. क्वेश्चन विचारला आणि पटकन मनात स्ट्राईक झालं पाहिजे. तुम्हाला जर म्हटलं की खालीलपैकी कोणते आजार आहे जे प्रथिनांच्या कमतरतेमुळे, तर ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. मॅरॅस्मस आणि क्वॉशिऑर्कर, सुकटी आणि सुजोवटी, सुजोवटीला चंद्रमुखी पण म्हणतात. म्हणजे सो हे पाठच असलं पाहिजे, असं मुखद्गत असलं पाहिजे तुम्हाला हे. आणि तुम्ही जर म्हटले मी आठवत बसतो, मग पार्किन्सन डिसीज होता का, किंवा मग क्वॉशिऑर्कर होता का, मग मॅरॅस्मस, असं जर तुम्ही आठवत बसले तर मग त्या अभ्यासाला काही उपयोग नाही आहे, कारण तुमचा वेळेत पेपर सॉल्व्ह होणार नाही मग. आणि तुम्हाला वाटते की एका झटक्यात मला आठवलं पाहिजे, सो त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन जास्तीत जास्त द्यायचं आहे. आलं लक्षामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट क्वेश्चन सॉल्व्हिंग. आता क्वेश्चन सॉल्व्हिंग 2 कॅटेगरीमध्ये होऊ शकते तुमची. एक म्हणजे PYQ. आजकाल बाजारामध्ये PYQचे भरपूर सारे बुक्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सो ते बुक्स 25,000 21,000 जे तुम्हाला अवेलेबल असेल. मी तर नॉर्मली रेफर करायला सांगतो विद्यार्थ्यांना, आयोगाचे झालेले जे पेपर आहे किमान मागच्या 5 वर्षातले, ते राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे पेपर, त्यानंतर कंबाईनचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर, ते तुम्ही प्रिंट काढून आणल्या पाहिजे, त्याच्या बाकायदा झेरॉक्स काढून आणले पाहिजे आणि त्या पेपरवर काम केलं पाहिजे. पण जर नसेल केलं तुम्ही, काही हरकत नाही, तुम्ही ते 25,000 21,000 मधून काम केलं तरी चालतंय. पण PYQ अनालिसिस तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. मी तुम्हाला एक डेमो पण दाखवतो त्याचा. PYQ अनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय, एक मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये शोधला तर तुम्हाला मिळून जाईल, किंवा नेटवर सर्च जरी केला ना तर ते डायरेक्ट तुम्हाला दिसून जाईल. PYQ अनालिसिस कसे करावे बाय सागर सर असं जरी सर्च केलं ना तुम्हाला लगेच मिळून जाईल तो यूट्यूबला माझा व्हिडिओ. त्याच्यात मी डिटेल केलेला आहे. मी एक तुम्हाला डेमो पण देतो त्याचा थोड्या वेळानंतर, आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल. सो PYQ अनालिसिसला खूप जास्त महत्त्व आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, PYQ शिवाय तुम्ही टेस्ट सॉल्व्हिंग करणं गरजेचं आहे.
म्हणजे या 45 दिवसामध्ये तुम्हाला टेस्ट सॉल्विंग भयानक करायची आहे. माझं तर म्हणणं राहील म्हणजे त्याच्यामध्ये आता भरपूर जण आहे ज्यांनी टेस्ट सिरीज लावल्या, काही काही शनिवारी असतात, काही काही रविवारी असतात. माझं म्हणणं आहे की जर शक्य झालं तुम्हाला ह्या 45 दिवसामध्ये किमान 25 तरी टेस्ट तुमच्या 100च्या फुल लेंथच्या कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणतो आपण सगळ्या विषयाच्या त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. 1 तासात तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे. याची प्रॅक्टिस जास्त करायची आहे तुम्हाला, कारण जेवढं महत्त्व तुमच्या अभ्यासाला आहे पोरांनो, तेवढंच महत्त्व तुमच्या त्या 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवण्याला आहे. असं असू शकते की मागच्या वर्षी पेपर हा कव्हरेबल होता कारण त्याची पृष्ठसंख्या कमी होती आणि आपल्याला 1 तासात तो कव्हर झाला, पण यावर्षी तसंच होईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा काय असतो स्पर्धा परीक्षेमध्ये, तुम्ही मागच्या वर्षीच्या पॅटर्नला प्रमाण मानून अभ्यास करत असता. म्हणजे आता काय झालं होतं, मला पण आढळून आलं आणि आमचे काही कलिग्स आहेत जे टेस्ट सिरीज कंडक्ट करतात त्यांना पण आढळून आलं होतं. तर आम्ही काय केलं होतं, सुरुवातीचे 1-2 पेपर अवघड काढले होते मुळात आणि मग विद्यार्थ्यांचे थोडे फीडबॅक घेतले की काय बाबा कसं आहे. तर त्यांनी तेच फीडबॅक दिले की हा अकॅडमीचे टेस्ट पेपर अवघड असतात त्या अकॅडमीचे. अरे बाबा असं नाही आहे, मागच्या वर्षी सोपा पेपर आला 62 कट ऑफ लागला म्हणून तुम्ही यावर्षी हे एक्सपेक्ट करू शकत नाही की पेपर सोपाच येणार आहे. आणि तसं जर ठेवून गेले डोक्यामध्ये तुम्ही आणि पेपरला जाऊन बसले, पेपर जर अवघड आला आणि पहिलाच विषय जर तुमचा अवघड असला, तुमची मेंटॅलिटी डिस्ट्रॉय होऊन जाते आणि तुम्ही पेपर सोडवायच्या लायकीचेच राहत नाही तिथं. म्हणजे आपली मनस्थितीच राहत नाही पेपर सोडवण्याची, कारण आपण ठरवून काही गेलेलो असतो, घडते काही. याला धक्कातंत्र म्हणतात आयोगाचं, आणि आयोगाने धक्कातंत्राचा वापर भयानक केलेला आत्तापर्यंत. तुम्ही 23चा पेपर पहा, 24चा पेपर पहा. म्हणजे आता तो फेब्रुवारी 2025 मध्ये झालेला 24चा पेपर म्हणतोय मी तुम्हाला. सो तो 2 पेपर तुम्ही कंपेअर करून पहा. 23 मध्ये असंच केलेलं आयोगाने अवघड पेपर काढला होता, पण 24च्या ऍड साठी पेपर एकदम सोपा काढला होता आयोगाने. मग आता पोरं काय डिसाईड करून जातील, पेपर परत सोपा येणार आहे. आता तो सोपाही येऊ शकतो, अवघड पण येऊ शकतो. आपल्याला दोन्हीसाठी तयार राहायचं आहे. असं नाही आहे सोपा होता म्हणून यावर्षीचा अवघडच येणार आहे सर, मी त्याच सायकोलॉजीने नाही. सायकोलॉजी कशी असली पाहिजे पेपरसाठी यावर पण आपण चर्चा करू. पण तुम्हाला टेस्ट सॉल्विंग येतं लक्षात, अवघड पेपर आणि सोपे पेपर दोन्ही कॅटेगरीतले पेपर असणाऱ्याच टेस्ट सॉल्विंग जे आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त केल्या पाहिजे. आता त्याच्यात ते नाही आहे, महाराष्ट्रामध्ये 3-4 टेस्ट सिरीज गाजलेल्या आहेत. माझं म्हणणं आहे जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त पेपर सोडवता येईल त्या टेस्ट सिरीजचे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हे मस्ट आहे बरं का, त्याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, तुमच्याकडे असा बी ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी. सो तुम्हाला हे करायचंच आहे. टेस्ट सॉल्विंग 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस डेली करायचीच आहे. या 45 दिवसात किमान 25 पेपर सोडवण्याचं त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे. येत्या लक्षामध्ये म्हणजे आठवड्यातले 3-4 दिवस तरी तुम्ही 100-100चे पेपर मारणं त्या ठिकाणी गरजेचं आहे सध्याच्या पोझिशनमध्ये. यामुळं आणि अनेक जण काय करतात, मार्क मोजत बसतात आणि मित्राला विचारतात तुला किती पडले, मला किती पडले. अरे भाई, आपल्याला पेपर कशासाठी द्यायचा आहे? 2 कारणासाठी. एक, टाइम मॅनेजमेंट मला जमतंय का, आणि दुसरं ज्या बिट्सचा मी अभ्यास करून आलेलो आहे. समजा मी राष्ट्रपती हा टॉपिक व्यवस्थित करून आलेलो आहे, अरे पण राष्ट्रपतीवर मला प्रश्न विचारल्यानंतर मला तो सुटत नाही, त्याच्यावर एखादा फॅक्च्युअल आर्टिकल विचारलं तर मी विसरून गेलेलो असतो. मग ही गोष्ट माझ्यासाठी घातक आहे की जो पोर्शन मी प्रिपेअर केला तो मला वेळेवरती आठवत नाही आहे. सो मला याचा अर्थ त्याला आणखी थोडंसं स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पेपर द्यायचे आहे, ना की दुसऱ्याशी कंपेअर करण्यासाठी. आपल्याला स्वतःचं बेस्ट व्हर्जन त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे. बरोबर, जे आपण प्रिपेअर केलेलं आहे ते प्रश्न आपल्याला जमतायत की नाही, सो याचा आढावा घेण्यासाठी तुम्हाला पेपर. आणि जे प्रश्न आपल्याला जमत नाही, एखादा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आला, चला त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही बिलकुल, पण आपल्या सिलेबसमधून आलेला आहे, आपल्याला जमत नाही, आपण प्रिपेअर केलेल्यापैकी आहे, किंवा दरवर्षी आयोग त्याच्यावर प्रश्न विचारते आणि मला तो प्रश्न जमत नाही आहे, मग कुठेतरी मला पाठांतर किंवा हे करण्याची गरज आहे. तुमच्याकडे आणखी पण 45-50 दिवस आहे. आपण राईट टाइम व्हिडिओ घेतोय पहा. सो तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही आत्ताही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं काम करू शकता. कारण काय माहिती आहे का, वर्षभराचा अभ्यास एकीकडे तुमचा आणि ह्या 1.5-2 महिन्यातला अभ्यास एकीकडे तुमचा. ह्या 1.5-2 महिन्यात जे पोरं मस्ती करतील, कारण तुम्हाला माहित आहे आता रस्त्यामध्ये 2 महत्त्वाचे सण येणार आहे, दसरा आणि दिवाळी. काही काही लोकांचं गणपतीमध्ये गेलं, काही काही लोकांचं देव्यांमध्ये जाणार आता थोडासा वेळ. त्याच्यामध्ये सणवारांना विरोध नाही आहे, तुम्ही नक्की सेलिब्रेट करावे, तुमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करावे. माझा एक विद्यार्थी, आताच मी त्याला फेसबुकला पाहत होतो, अरे भाई त्यांनी काय मस्त ते कोट ब्लेझर विझर, तो PSI झालेला आहे बरं का, काय ब्लेझर विझर घातलेला आहे त्यांनी. आता त्यानं करावं. दिवाळी दसरा, आपण वॉरियर आहेत सध्या, आपल्यासाठी एकच ध्येय आहे. सो फॅमिली, नातेगोते, संबंध, मित्र मैत्रिणी, खाणं पिणं, सणवार, ह्याच्यापेक्षा आपली प्रायोरिटी एक्झाम आहे. म्हणून ज्यानं मस्ती केली 45-50 दिवसात त्याला ती भोवणार म्हणजे एक्झाममध्ये. भाई एक्झाम पास झालो नापास झालो हा नंतरचा प्रश्न आहे. भाई मला 100% द्यायचे आहे, बरोबर, मला बाकी काही करायचं नाही. आता काही काही पोरं काय म्हणतील, तो पोरगा आहे तो गेला, त्यांनी दिवाळी साजरी केली, दसरा, तरी तो पास झाला, आणि तू मागच्या वेळेस दिवाळी नव्हता, दसऱ्याला नव्हता, तरी तो नापास झाला. अरे भाई ठीक आहे,
तो झाला असेल पास, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. भाई मला पास नापासशी घेणं देणं नाही आहे, मला महत्त्वाचं आहे मी माझ्या 100% दिले का, बरोबर. त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्याचं ग्रॅज्युएशन चांगलं होतं, त्याचं 10वी चांगलं होतं, 12वी चांगलं होतं, बेस्ट चांगलं आहे, म्हणून स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करू नका. आपली नीड काय हे जाणून घ्या. आणि ते बिलकुल मी इथं लिहिलेलं आहे माहिती आहे का, नो दसरा नो दिवाळी पॉलिसी तुम्हाला यामध्ये तुम्हाला ह्याच्यावर थोडासा भर द्यायचा आहे, बरोबर. लगेच आली दिवाळी, मग गेलो 10 दिवस. आता 10 दिवस म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, 9 नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे, बरोबर. आणि ऑक्टोबर महिना जर तुम्ही दिवाळीत घातला तर खतमच आहे ना. मग हे 40-45 दिवसामध्ये तुम्हाला बिलकुल मस्ती करायची नाही आहे, येतं लक्षात, टिकून राहायचं आहे अभ्यासावरती. पुढे जाऊया. सो टेस्टबद्दल तुम्हाला कळालेलं असणार आहे, टाईम मॅनेजमेंटसाठी, आणि आपल्याला येणारे प्रश्न चुकता कामा नये आणि लॉजिक्स आणि ट्रिक्स लावता येतात का मला. सो हे तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्याबद्दल पण आपण बोलू. पुढे जाऊया. हां, तुम्ही 20 ते 30% नवीन डेटा म्हणजे कंझ्युम करू शकता. कधीपर्यंत? 40 ते 45 दिवसापर्यंत. म्हणजे असं समजून चला, शेवटच्या 10 दिवसापर्यंत, म्हणजे हे 40-45 दिवस म्हटल्यापेक्षा एक्झामला जोपर्यंत 10 दिवस शिल्लक राहत नाही, मग असं म्हणू शकता ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, मोठा आपण म्हणू ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, लक्षात घ्या, तुम्ही 20 ते 30% नवीन डेटा कंझ्युम करू शकता. ह्या 20 ते 30% कशाचा समावेश होणार? चालू घडामोडींचा. आता अनेक जण विचारतात, सर चालू घडामोडीचा अभ्यास कसा केला पाहिजे? तर मी तुम्हाला चालू घडामोडीच्या बाबतीत बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला सांगावंसं वाटेल की पेपरपासून 1 वर्षापर्यंतचा, आता मधल्या कालखंडात काय झालं होतं माहिती आहे का, 21-22 मध्ये पेपर डिले झाले होते. म्हणजे जो त्याचा शेड्यूल टाइम स्पॅन होता, सो त्याच्यापेक्षा पेपर खूप डिले झाले, म्हणजे 1-1.5 वर्ष डिले झाले जवळपास. मग काय झालं माहिती आहे का, जेव्हा पेपर सेट झालेला होता त्याच्या आधीच्या 1 वर्षाचं त्यांनी करंट अफेअर विचारलं होतं, पण पेपर डिले झाल्यामुळे पोरांना असं वाटायला लागलं की 2 वर्षापूर्वीचं करंट अफेअर विचारलं. 2 वर्षापूर्वीचं करंट अफेअर विचारलेलं नाहीये, 1 वर्षापूर्वीच विचारलेलं आहे. म्हणून एक तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही 12 ते 13 महिने किंवा 12च महिने म्हणू आपण, सो तोपर्यंतचं करंट अफेअर केलं पाहिजे. याच्यासाठी एक कॉमन मिनिमम अप्रोच तुम्ही ठेवला पाहिजे. कुठलं तरी बुक्स तुम्ही वापरत असाल, पृथ्वी परिक्रमा वापरत असाल, एखादा अभिनव पब्लिकेशन, सॅम कट्टा नावाचं आणखी एक बुक आहे कुठलं तरी, किंवा तुम्ही विदर्भ आयएस अकॅडमीचं ग्रीन बुक आहे, असं तुमचा एक ठरलेला सोर्स असेल, बस तेवढाच सोर्स वारंवार प्रिपेअर करायचा. त्याच्यामधलं काही राहिलं असेल, हां त्याचा अभ्यास जर झाला असेल त्याच्याबद्दल पण बोलू, चालू घडामोडीबद्दल, त्याला वारंवार रिव्हिजन देण्याचा प्रयत्न करा. चालू घडामोडी हा अनंत विषय आहे, तुम्ही जेवढा कराल तेवढा तो कमी आहे. म्हणून तुम्ही जर काही म्हणत असतील, नाही सर मी या सरांचे लेक्चर पाहतो आणि त्यांनी आम्हाला नोट्स दिल्या, बस त्याच फॉलो करा. सो त्याच्यासाठी कॉमन मिनिमम अप्रोच ठेवा तुम्ही, की बस मी एवढं करून जाणार, याच्यातून जर प्रश्न आले ठीक, नाही आले तरी ठीक. आलं लक्षामध्ये. सो प्रत्येक पुस्तकामध्ये निधन वार्ता असतात, महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल माहिती असते, महत्त्वाच्या नियुक्त्या असतात, महत्त्वाचे आयोग असतात, खेळासंबंधी न्यूज असतात, पर्यावरणासंबंधी न्यूज असतात. त्याच्यानंतर आता वॉर रिलेटेड महत्त्वाचे कोणते वेपन्स भारताने विकत घेतले, काही महत्त्वाची घडामोड त्या ठिकाणी घडलेली आहे का, ऑपरेशन सिंदूरमध्ये काय काय झालं होतं, वेगवेगळ्या ऑपरेशन जगामध्ये कोणकोणते चालू आहे, हे असतातच त्याच्यामध्ये. बस तेवढं करून जायचं. त्याच्यातून आलं तर ठीक म्हणायचं, नाही आलं तरी ठीक म्हणायचं. का? कारण जर तुम्ही खूप जास्त करत बसले तर तुमचा सगळा वेळ चालू घडामोडीवर जाईल. म्हणजे मी तर काही लायब्ररीजमध्ये असे पोरं पाहायचो, म्हणजे मी आत्ताही पाहतो, जेव्हा लायब्ररीमध्ये चक्कर पाहतो ते असते ना, ते बिग बॉस सुबह 8 बजे चालू घडामोडी, बिग बॉस दोपहर के 2 बजे चालू घडामोडी, बिग बॉस शाम के 8 बजे चालू घडामोडी. अरे भाई 15 क्वेश्चन येतात त्याच्यावरती, त्याच्या भरोशावर तुम्ही थोडी बंगला बांधू शकता, येतं लक्षामध्ये. तर त्याच्या बाबतीत तो अनसर्टन आहे. बरं, बिग बॉसने महिनाभर त्याचाच अभ्यास केला शेवटपर्यंत, बिग बॉसने चालू घडामोडीच प्रिपेअर केलं शेवटपर्यंत. बरं, त्याच्यातलं चालू घडामोडीची काहीच गॅरंटी नाही ना, लक्षात. सो त्यामुळे इथं चूक होऊ द्यायची नाही आपल्याला. सो या 20 ते 30% नवीन डेटा जो आपल्याला कंझ्युम करायचा आहे ऑक्टोबर एंडिंगपर्यंत, त्यात चालू घडामोडी किंवा एखाद्या टॉपिकमधलं एखादं बीट राहून गेलेलं असू शकते तुमचं छोटंसं, सो ते बीट तुम्ही प्रिपेअर करू शकता त्याच्यामध्ये. कारण तुम्ही टेस्ट सिरीज देणार आहात, PYQ सोडवणार आहात, तर असं होतंय की यार हा टॉपिक तर मी प्रिपेअर केला होता, पण यार माझ्याकडून हा पोर्शन जो आहे तो थोडा दुर्लक्षित झाला. का? कारण ह्या पुस्तकामध्ये हा पोर्शन दिलेलाच नव्हता, मग मी नेटवरून तो प्रिपेअर केला. म्हणजे आलं लक्षामध्ये. सो अशा पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. हां, आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचा आठवडा लक्षात घ्या, हा लय हेवी असतो बरं का. म्हणजे जे सिरियसली प्रिपेअर करणारे पोरं असतात, जसजशी एक्झाम यायला लागते जवळ, त्यांची एन्झायटी वाढत जाते, भीती वाढत जाते, आणि काही तर नम होऊन जातात म्हणजे. आणि हे नैसर्गिक आहे. ज्या परीक्षेसाठी आपण वर्षभर तयारी करतो आहे, त्या परीक्षेची तयारी करत असताना किंवा त्या परीक्षेची तयारी करताना शेवटी आपल्या बाबतीत असं घडणं की बाबा उद्या पेपर आहे आणि आज आपल्याला त्याची भीती वाटायला लागणं, किंवा
शुक्रवारी भीती वाटायला लागणं किंवा आठवडाभर भीती वाटणं, महिनाभर भीती वाटणं हे नैसर्गिक आहे, बरोबर. तुम्ही अभ्यास केलाय, भीती वाटणं नैसर्गिक आहे, पण ती भीती या लेवलला नाही पोहोचली पाहिजे की मी नंब झालो, मला काहीच करता येत नाही आता एक्झामला. हे आपल्याकडून घडता कामा नये. सो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 45-50 दिवसाचं नियोजन करताना असं करायचं आहे की त्या नियोजनामध्ये शेवटच्या 7 दिवसामध्ये मला काय काय वाचायचं आहे, सोमवारी काय वाचायचं आहे, मंगळवारी काय वाचायचं आहे, बुधवारी काय वाचायचं आहे, आणि बस मी तेवढंच वाचणार. परीक्षेत आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. सो एवढी तुमची प्लॅनिंग मजबूत असली पाहिजे, बरोबर. म्हणजे मी तर त्याच्यामध्ये बेसिक सल्ला देईल. समजा तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करताय, तुम्ही एखादं बुक रेफर करताय, 3-4 रिव्हिजन देऊन झालेले आहे. 3-4 रिव्हिजन दिल्यानंतरही बघा, मी तुम्हाला सांगतो 3-4 रिव्हिजन मी काय करायचो ते सांगतो तुम्हाला. 3-4 रिव्हिजन दिल्यानंतरही असे काही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात, एकदम बारीक बारीक गोष्टी असतात, सो ज्या आपल्याकडून दुर्लक्षित झाल्या असतात किंवा त्या आपल्याला आठवत नसतात वेळेवरती. लक्षात, म्हणजे एखादी गोष्ट असते त्याच्यामध्ये जी वेळेवरती आपल्याला आठवत नसते, तर काय करायचं, एक मोठं पेज घेऊन बसायचं आणि पूर्ण चॅप्टरमध्ये अशा 3-4 फॅक्ट असतात ज्या आपल्याला आठवत नाही. म्हणजे असं वाटतं की यार आपण 3-4दा वाचून पण पहिल्यांदाच वाचतोय का हे. लक्षात, तर ती फॅक्ट काय करायची, त्या पेजवरती लिहून घ्यायची. आणि जेव्हा तुम्हाला एक्झामच्या 7 दिवसामध्ये शेवटच्या काय वाचायचं आहे, तर जे तुम्हाला येते ते नाही वाचायचं आहे परत. सो तुम्हाला ते पेज जे तुम्ही घेतलेलं आहे, ज्याच्यावरती तुम्ही छोट्या छोट्या फॅक्ट लिहिल्या, किंवा काही पोरांना लिहायचा कंटाळा येतो, नको वाटते त्यांना लिहायला, तर ते पोरं त्या पुस्तकावरतीच वेगळ्या मार्करनी हे करू शकता, किंवा स्टिकी नोट्स असतात त्याच्यावरती लिहून ते स्टिक करू शकतात वर, की मला त्या 7 दिवसामध्ये एक दिवस जर माझा विज्ञानाचा असेल तर मी असं असं करणार, एक दिवस जर माझा इकॉनॉमिक्सचा असेल तर या फॅक्ट्स मला वाचून जायचे आहे. सो मी ते पण सांगतो तुम्हाला विज्ञानात काय काय केलं पाहिजे, अर्थशास्त्रात. आता आपण एक लेक्चर घेऊन त्यामध्ये हे परीक्षेचा जो प्रवास आहे तुमचा 45 दिवसाचा, तो कसा सोपा बनवता येईल याच्यावर आपण भाष्यच करणार आहोत. आता बोलण्यापेक्षा आपण त्या लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल सविस्तर बोलू. चला, प्लॅनिंग कळालेलं आहे तुम्हाला, वापस येऊया. आता ॲटिट्यूड कसा असला पाहिजे लक्षात घ्या. मी का बरं हा सेगमेंट घेऊन आलेलो आहे ॲटिट्यूडवाला, आताच का बरं घेऊन आलेलो आहे, मी हे शेवटच्या आठवड्यात तुम्हाला सांगायला पाहिजे, पण तुम्ही त्याची मोर्चे बांधणी आत्तापासूनच करा. काय झालं होतं, एक स्टुडंट होती टेस्ट सिरीजमध्ये, मी जेव्हा अमरावतीमध्ये होतो तेव्हा टेस्ट सिरीज लॉन्च केली अमरावतीमध्ये. एक स्टुडंट होती, ती आलेली होती आणि ती पेपर सोडवत नव्हती. मी म्हटलं काय झालं ग बाई, पेपर का बरं, कारण 15 मिनिट होऊन गेले होते पेपरला आणि ती पोरगी सोडतच नव्हती. मी त्या हॉलमध्ये चक्रा मारत असताना मग ती मुलगी अशी पाहत होती माझ्याकडं, डोळ्यात पाणी तिच्या. मग मी तिला बाहेर घेऊन आलो, म्हटलं का झालं, का बरं पेपर सोडवत नाही, अभ्यास नाही झालेला आहे का तुझा. तर ती म्हणे नाही सर सगळं झालं, पण मला असं थरथर, ते पोरं विरं पाहिले, आजूबाजूचं वातावरण आणि ते पेपरचे सील विल पाहिलं, वर ए वगैरे लिहिलेलं असते त्याच्यावर, म्हणजे हा फॉर्मॅट जर पाहिला की मला चक्कर यायला सुरुवात होते म्हणे सर, मला ते नकोच वाटायला लागते म्हणे. मग म्हटलं तू काय विचार करते आहेस, तर तिचं तेच म्हणणं होतं की सर मी ही परीक्षा पास होईल की नाही, मागच्या वर्षी एवढा कट ऑफ लागला होता, सो कॉम्पिटिशन एवढी वाढते आहे, माझ्या घरच्यांचं मग ते सांगायला लागली परिस्थिती नाही आहे, सगळं काही माझ्यावर अवलंबून आहे, घरचे असं करतील तसं करतील, लग्न लावून देतील, मला लग्न करायचं नाही, मला पोस्ट काढायची आहे. तिच्या समोर अशा सगळ्या गोष्टी ती म्हणे मला दिसायला लागल्या. बरोबर. ॲक्च्युली माहीत आहे का काय होते माहीत आहे का, आता हे यूट्यूब वगैरे हे सगळं जे आहे याच्यावरती तुम्ही पाहत असाल, अनेक विद्यार्थी याचे अधिकारी बनत आहेत. मग अधिकारी बनल्यानंतर ते वर्दीवरती फोटो वगैरे टाकतायत, हारतुरे, सत्कार, गुलाल वगैरे वगैरे, टिक्के वगैरे, त्यांचे सत्कार होत आहेत, ते क्लासमध्ये येत आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांसोबत बोलताय, टाळ्या वाजवत आहे, बरोबर. आणि हे सगळीकडे वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये, इव्हन विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये पण हे तुम्हाला होताना दिसते. त्याला अपवाद नाही आहे आपण, म्हणजे बाबा आम्ही वेगळं आहोत त्याच्यापेक्षा हा फॅक्टर नाही आहे, पण हे सगळं होत असते. त्याच्यामुळे काय असते, पोरांचं ते एक स्वप्न असणं म्हणजे स्वप्न पण असते की बाबा मी या बाजूने आहे, कधी काळी मी त्या स्टेजवरती गेलो पाहिजे, मी पण असं लोकांनी माझ्यासाठी पण टाळ्या वाजवल्या पाहिजे, ह्या सगळ्या स्वप्न असते वगैरे वगैरे, सगळं बरोबर असते की मी अधिकारी झालो पाहिजे, माझे पगार सुरू झाला पाहिजे, माझ्या हातात, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. हे स्वप्न असणं पण काही चुकीचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पण लक्षात घ्या तुम्ही प्रेम कशावर केलं पाहिजे, बरोबर. थोडंसं काही लोकांना हे पटणार नाही, काही लोक म्हणतात वर्दीवर केलं पाहिजे, काही लोक म्हणतात सत्कारावर प्रेम केलं पाहिजे, गुरुजींची पाठीवरती कौतुकाची थापीवर प्रेम केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी टाळा वाजवला माझा याच्यावर प्रेम केलं पाहिजे. सो मी या विचाराचा माणूस आहे की तुम्ही रणांगणावरती प्रेम केलं पाहिजे आणि तुमच्या डोक्यामध्ये सतत रणांगण असलं पाहिजे, ना की ह्या गोष्टी माझे काका. म्हणजे काय होते माहिती आहे का, ह्याला निगेटिव्ह बनायला जास्त वेळ लागत नाही. पहिले आपल्या डोक्यात 8 महिने परीक्षेच्या 10 महिने हेच असते 12 पैकी की मी माझा सत्कार होईल, मी सिलेक्ट होईल आणि हे होईल ते होईल. आणि मग काय होते शेवटच्या 2 महिन्यामध्ये मी नाही झालो तर हा मुद्दा ऑटोमॅटिक येतो
किंवा मग तुमचे मित्र पण त्याच्यामध्ये काही काही असतात काडी लावून देणारे, की अरे यार मागच्या वर्षी कट ऑफ असा असा लागला होता, एवढा कट ऑफला हे, आणि मग नाही झालो आपण तर मग सगळं उलटं दिसायला लागते, की जे आई बाबा त्यांच्या डोळ्यात म्हणजे सुखाचे अश्रू वगैरे वगैरे, जे शिक्षक कौतुक, ते सगळं उलटं आठवायला लागते, की मायबाप घरातून काढून देतील, आपलं लग्न लावून देतील, आपल्याला शिव्या घालतील, मित्र म्हणतील अरे काय राव तुझ्याकडून साधी PSI निघत नाही, तुझ्याकडून साधी STI निघत नाही, तू तर गप्पा मारत होता मी कलेक्टर बनणार, डेप्युटी कलेक्टर बनणार, बस मग हे डोक्यात फिरायला लागते तुमच्या. आणि असे जर माइंडसेट घेऊन तुम्ही जर त्या पेपरला जाऊन बसले तर तुमचं हेच होणार आहे पेपरमध्ये. एक तर तुमच्याकडून पेपर सोडवला जाणार नाही, तुम्ही नंब होऊन जाल, किंवा मग पेपरमध्ये तुम्ही प्रेशरखाली चुका करायला सुरुवात कराल. भाई माझं काय म्हणणं आहे, हे सगळं बाजूला ठेवू, अपेक्षांचं ओझं, नवऱ्याची अपेक्षा आहे बायकोकडून, बायकोची आहे नवऱ्याकडून, बाबांची आहे मुलाकडून, त्याच्यानंतर मित्रांची आहे मित्राकडून, किंवा प्रियसीची आहे प्रियकराकडून, किंवा प्रियकराची आहे प्रियसीकडून. सो हे सगळं बाजूला ठेवून द्या. भाई आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, रणांगण महत्त्वाचं आहे. आणि मला तो जो दिवस आहे 9 नोव्हेंबरचा, जो आपल्याला एक्झाम द्यायची आहे ज्या दिवशी, तो दिवस मला गाजवायचा आहे, बस एवढंच डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्या दिवशी मला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहे, त्यासाठी मी टेस्ट सिरीज देतो आहे. आता हा जो पेपर आला ऑब्वियस आहे, एक डोक्यामध्ये ती गोष्ट 100% हे मी मान्यच केलं पाहिजे, की यातले 100ला 100 मला प्रश्न येणार नाही, आणि ते कोणालाच येत नसतात. भाई मला जेवढं येतंय तेवढं मला परफॉर्म करायचं आहे त्याच्यामध्ये. सागर सर बोलले की जर आपण चुका टाळल्या आणि आपल्याला जेवढं येते तेवढं व्यवस्थित जरी आपण सोडून आलो पेपरमध्ये, म्हणजे अभ्यासू पोरांसाठी सांगतो, ज्याचा अभ्यासच नाही आहे, सागर सर म्हणतायत म्हणून हा फॅक्टर नाही आहे. सो जे अभ्यासू पोर आहेत, जे मागच्या 2-3 वर्षापासून अभ्यास करताय, 1 वर्षापासून अभ्यास करताय, तर आपल्याला आपण जेवढं प्रिपेअर केलेलं आहे ते जरी परीक्षेत व्यवस्थित आपल्याला सोडवता आलं, सिली मिस्टेक्स न करता, तरी आपण ही परीक्षा पास होऊन जाणार आहोत, हे डोक्यात ठेवायचं आहे. आणि आपल्याला प्रेम रणांगणावर करायचं आहे. बाकी गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातात. कट ऑफ लागतो, मेन्ससाठी सिलेक्शन होते, त्याच्यानंतर आपल्याला आधीच कळून जाते आपलं सिलेक्शन होणार, आपण मेन्ससाठी अभ्यास करतो, मेन्स चांगल्या मार्काने निघते, इंटरव्ह्यूचा कॉल येतो, PSI असेल तर, नसेल तर मग डायरेक्ट आपली पोस्टिंग होते. मग हार तुरे, हे तुम्हाला इमॅजिन करायची गरज नाही आहे. तुमच्या डोक्यात सध्या हेच असलं पाहिजे, मी जगतोय तर त्या दिवसासाठी, ज्या दिवशी मला रणांगण गाजवायचं आहे, आणि त्या रणांगणात जाऊन मला प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक प्रश्न तुटतो, प्रत्येक प्रश्न तुटतो, तोडणारा पाहिजे आहे, प्रत्येक प्रश्न तुटतो, तोडणारा पाहिजे आहे. आपल्याकडे 3 मेथड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या. पहिले तर मी नॉलेजनी जाणार आहे 100%, मी जे गेन केलेलं आहे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये, सो त्या नॉलेजने मी जाणार आहे. आणि 100% 60 प्रश्न जे आहेत तुम्हाला पेपरमध्ये. आता पेपर जर अवघड आला तर 40-50 म्हणू आपण, बरोबर. आणि पेपर जर मागच्या वर्षी सारखा परत सोपा आला, आपण दोन्ही त्याच्यामध्ये शक्यता पॉसिबिलिटीज डोळ्यासमोर ठेवू. एकच जर ठेवली की 60 बाबा, तर ती चुकीची राहील. दोन्ही ठेवू, म्हणजे आपण पेपर जर अवघड आला तर 40-50, आणि पेपर जर सोपा आला तर 60 ते 62 प्रश्न जे आहे ते आपल्याला इझिली सॉल्व्ह होणारे असतील. म्हणजे ते आपल्याला नॉलेजनी सॉल्व्ह होणार आहे. आपण जे वर्षभर प्रिपेअर केलं ते आपल्याला वापरायला भेटणार आहे. पुढे जाऊया आपण. बाकी जे प्रश्न आहे जे आपल्याला जमत नाही आहे, सो तिथं आपण लॉजिक पण लावू शकतो, तिथं आपण ट्रिक्स पण लावू शकतो. आता या लॉजिक ट्रिक्सचं नॉलेजचं कसं असते, नॉलेजनी जवळपास तुमचे 95 प्रश्न बरोबर येतातच. म्हणजे जर तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे तर 95% प्रश्न बरोबर येतातच. पण एक लक्षात घ्या, लॉजिक्स आणि ट्रिक्सनी जेव्हा सोडवता तेव्हा तुमची ॲक्युरसी जी आहे ती 100% कधीच नसते, ती 60 किंवा 70% असते. पण परवडते ना. अरे 10 पैकी जर 6 प्रश्न म्हणू आपण बरोबर आले, 4 प्रश्न चुकले, एका प्रश्नाचा मार्क गेला, तरी 5 प्रश्नांनी तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात ना, 5 मार्कांनी तुम्ही प्रॉफिटना आहात ना. म्हणून तुम्हाला असं नम नाही राहायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जर प्रश्नाचं उत्तर जमत नसेल तर लॉजिक ट्रिक्सनं पण तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता, हमखास पोहोचू शकता. आणि ह्या प्रश्नांची संख्या तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. प्रॅक्टिस जर चांगली असेल तर तुम्ही 15 ते 20 प्रश्नांना लॉजिक्स आणि ट्रिक्स लावू शकता. प्रॅक्टिस जर कमी असेल, नाही म्हटलं तर 5-10 प्रश्न निपटतातच तुमचे. मी यूट्यूबला खूप सारे लेक्चर टाकलेले आहे लॉजिक ट्रिक्सवरती, बरोबर. तुम्ही ते पण पाहू शकता. आणखी पण मी भविष्यात घेणार आहे एक्झामपर्यंत तुम्हाला हेल्प करण्यासाठी. ते पण झाकलीमूठ 1.25 लाखाची नाहीच आहे विदर्भ IAS अकॅडमीमध्ये, जे आहे ते खुल्लम खुल्ला आहे. म्हणजे तुम्ही ते पाहू शकता, सगळ्यांसाठीच आहे ते, बरोबर. तो ज्ञानाचा सोर्स जो आहे सो सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात आहात, शहरी भागात आहात, कुठूनही प्रिपेअर करताय, तुम्ही डायरेक्ट ते पिकअप करू शकता. फक्त काय, आता काही लोक काय म्हणतात, सर ते पेपर झाल्यावर लॉजिक्स आणि ट्रिक्स बरोबर सुटतंय पेपरमध्ये. अरे भाऊ, तुला एक्सक्यूज देताच येणार नाही. आता कट ऑफ एवढा लागलेला आहे 62 मार्क, तू हे फालतू एक्सक्यूजेस देऊ शकत नाही. सर 10-12 तास कुठं होत असते का लॉजिक्स आणि ट्रिक्स पेपर झाल्यावर? अरे भाई,
मला सांगा, तुम्ही जर असे एक्सक्युजेस द्यायला लागले की बाबा नाही लॉजिक्स आणि ट्रिक्स पेपरमध्ये काम करत नाही वगैरे वगैरे, तर तो म्हणजे स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारणं आहे. बाकीचे जे मुलं आहेत ते सगळ्या गोष्टी करतात, बरोबर पास होतात आणि आपण दुखणे देत राहतो. म्हणजे तुमच्याकडे पर्यायच नाही. कारण तुम्ही नॉलेजनी जर म्हटलं मी फक्त नॉलेजनी जातो तर तुम्ही 62.5 मार्क मिळवणं लय अवघड आहे तुमच्यासाठी, लय अवघड. लक्षात, कारण तेवढी ॲक्युरेसी मेंटेन ठेवणं फक्त नॉलेज बेसिसवर ते लय अवघड आहे. लॉजिक्स आणि ट्रिक्स शिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही आहे. तुम्हाला स्मार्टली विचार करावाच लागणार आहे. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस चांगली केली तर तुमची नजर एवढी भेदक बनते. आता आमच्याकडे एक ड्रायव्हर आहे वाहिद नावाचा, तो आहे म्हणजे आमची गाडी चालवतो बाबांची तो. तर त्याची नजर, तो आता ड्रायव्हर माणूस आहे, तो पूर्ण भारतात फिरलेला आहे. त्याची नजर एवढी भारी आहे, तो ट्रकला बरोबर कट मारतो, म्हणजे जे आम्हाला कधीच जमत नाही. का? कारण तो ड्रायव्हर आहे, त्याची नजर बसली आहे. तसं तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना चांगली, तुमची नजर बसते पेपरवरती आणि तुम्हाला जास्त वेळ लागत पण नाही की बरोबर तुमचा माइंडसेट ऑटोमॅटिक फंक्शन करायला लागतो की अरे हा नॉलेजनी सुटण्यासारखा नाही आहे प्रश्न, पण इथे ह्या शब्दावरून हा डायरेक्ट प्रश्न सुटतोय, चल हे उत्तर मार, पुढे जाऊया आपण. बरोबर तर चूक, बरोबर तर बरोबर, चुकीचं तर चुकीचं. चुकलं तर सागर सर बोलले होते 10 पैकी 4 चुकणार आहे, पण 6 आपले जवळपास बरोबर येतील त्याच्यामध्ये. लक्षात, आपल्याला ते 5 मार्क मिळवायचे आहे जेणेकरून आपण 60 वरून 65 गेलो पाहिजे आणि पास झालो पाहिजे. आलं लक्षामध्ये? त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला करायचीच आहे, याच्यावरती तुम्हाला काम पण करायचं आहे. सो त्याच्यामुळे ॲटिट्यूड ठेवताना मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर फ्रस्ट्रेट व्हायचं नसेल एक्झामच्या दिवशी तर वॉरियर ॲटिट्यूड ठेवायचा आहे. मी एक वॉरियर आहे आणि स्वतःला विद्यार्थी समजा. उगा आयोगाचा बाप बनायचा प्रयत्न करायचा नाही. याचं लक्षामध्ये विद्यार्थी म्हणून जायचं. माझं काम काय विद्यार्थी म्हणून? मला भाई जास्तीत जास्त त्या 1 तासात प्रश्न सोडवायचे आहे. आलं लक्षात? हां, लवकर लवकर सोडवायचे आहे, पण ते म्हणतात ना जल्दी करो जल्दबाजी नाही. म्हणजे उगा काहीतरी वाचायचं नाही काय रे असं न करता मला प्रॅक्टिस करायची आहे टेस्ट सिरीजमध्ये. बरोबर व्यवस्थित माइंडसेट एकदम स्टेबल ठेवून जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची मला प्रॅक्टिस करायची आहे. आणि माझं रणांगणावरतीच प्रेम आहे. एक डोक्यात बांधून ठेवायचं, माझं रणांगणावरतीच प्रेम आहे, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक घडणार आहे. त्याच्यामुळं रणांगणात गेल्यानंतर एक एक प्रश्न सोडवणं विद्यार्थी म्हणून माझं कर्तव्य आहे, ते पण वेळेच्या बंधनामध्ये. सो ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे जाऊया. मागच्या वर्षीचा ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, मागच्या वर्षीचा पेपर सोपा होता, कट ऑफ हाय गेला, म्हणून याही वर्षी तसंच होईल. जर झालं तर आनंदाची बाब आहे, नाही झालं तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहिलं पाहिजे. तुम्हाला एक लक्षातच येऊन जाईल, यावर्षी हा इतिहास अवघड सेट केलाय किंवा जॉग्राफी अवघड सेट केलं किंवा विज्ञान अवघड सेट केलं किंवा पॉलिटिक्स अवघड आलं, असं होऊ शकते बरं का. लक्षात, तर त्याच्यासाठी पण आपल्याला तयार राहायचं आहे. आपली स्ट्रॅटेजी सोपा पेपर येऊ अवघड पेपर येऊ, बस आपल्याला आपल्या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर आणायची आहे. आणि जे सगळ्यांचं येऊ शकते बरोबर, जे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न माझे चुकता कामा नये. मी आजच्याच घडीला पास आहे. तुम्ही कोणालाही विचारा, ज्या पोरांना 56 मार्क होते, 58 मार्क होते, मागच्या वर्षी 60 मार्क होते, 61 मार्क होते, 54 मार्क होते, त्यांना विचारा का रे बाबा तुला जे 10 प्रश्नांमुळे तुझा कट ऑफ गेलाय, 6 प्रश्नांमुळे तुझा कट ऑफ गेलाय, काय तुला येत नव्हते का 6 प्रश्न राहिलेल्या प्रश्नात? तो तेच म्हणणार तुम्हाला, मला येत होते पण माझा वेळ पुरला नाही, मला येत होते पण माझी सिली मिस्टेक्स झालेली आहे, अरे मला वेळेवर ते सुचलंच नाही, हे सांगणार आहे ते उत्तर. हे असं कधीच म्हणणार नाही अभ्यास करणारे पोरं की मला येत नव्हतं म्हणून मी नापास झालेलो आहे परीक्षेत. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही बिलकुल डोक्यात ठेवा. पहा की आपल्याला आलेला अभ्यास आपल्याला परीक्षेत वापरता आला पाहिजे. त्याच्यात आपल्या सिली मिस्टेक्स होता कामा नये. मॅक्झिमम 2 चालून जातात, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सुसाईड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. आतापर्यंत काय होतं माहिती आहे का, PSIचा कट ऑफ वेगळा, STAचा वेगळा, ASOचा वेगळा. त्याच्यामुळे मी एक काय झालं होतं, मागच्या 2-3 वर्षातला एक टॉपर आहे. 2-3 वर्षातला नाही, मला असं वाटते 20-21-22च्या तितक्यातला कोणतरी टॉपर आहे. महाराष्ट्रातला PSI टॉपर होता तो पोरगा. आणि कोणीतरी त्याची मुलाखत घेतली, म्हणजे कुठल्या तरी एका चॅनलने मुलाखत घेतली, ती यूट्यूबर आहे, तुम्ही पाहू पण शकता. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पूर्व परीक्षेला मी विज्ञानाविषय करून गेलोच नव्हतं, मला विज्ञान येत नव्हतं, माझं आर्ट बॅकग्राऊंड होतं, तरी पण माझी PSIची प्रिलिम्स निघाली, मी मेन्स दिली, माझी मेन्स निघाली विदाऊट विज्ञान. तो दौर वेगळा होता, PSIचा कट ऑफ वेगळा लागायचा. जर ASO STIचा जर लागला त्याच्यापेक्षा 5-6 मार्कांनी कमी लागायचा. आताचा दौर वेगळा आहे. आणि तेव्हा राज्यसेवेचे पोरं राज्यसेवाच करायचे, ते पूर्ण आता कंबाईनमध्ये उतरलेले आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही हे एक्सक्यूज नाही देऊ शकत त्याच्यामध्ये की बाबा म्हणजे मी मिनिमलिस्टिक ॲप्रोच ठेवतो, मला जेवढं येते तेवढं मी सोडून येतो. आणि नाही, तुम्हाला ऑप्टिमल ॲप्रोच ठेवावा लागणार आहे. मला कोणताच विषय सोडून चालता कामा नये. मला ठीक आहे, मला नाही येणार 15 पैकी 15 विज्ञानाचे माझे प्रश्न, पण किमान मला 7 ते 8 प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे. मी जर आजच्या घडीला 15 प्रश्न सोडून दिले, मॅथ्स रिजनिंगचे 20 प्रश्न सोडले, मला सांगा 65 पैकी तुम्ही कसं काय पास होणार आहे 62 मार्क घेऊन? सांगा ना. कॅटेगरीमध्ये पण आपला कट ऑफ निघत नाही, मग हे लक्षात घ्या तुम्ही, बरोबर. त्यामुळं तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकण्याचा हा जो ट्रेंड आहे,
जो सहसा PSI साठी होता तो आता तुम्हाला बाजूला ठेवावा लागणार आहे. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आपल्याला येणारे प्रश्न चुकले नाही पाहिजे. सिली मिस्टेक्स म्हणजे सुसाईड आहे सध्याच्या पोझिशनमध्ये कॉम्पिटिशनमुळे बरं का. सो हे तुम्हाला डोक्यात ठेवून चालायचं आहे. येणारे प्रश्न नाही गेले पाहिजे, बरोबर. अभ्यास हा कॉमन मिनिमम असला पाहिजे. काय झालंय माहिती आहे का, म्हणजे मी ते ऑब्झर्व करतो पुस्तकांमध्ये दिवसेंदिवस पुस्तकांच्या नवीन एडिशन येतात, इकॉनॉमिक्सच्या पुस्तकाच्या, विज्ञानाच्या पुस्तकाच्या, आणि नवीन एडिशनच्या नावाखाली काय घडते आहे माहिती आहे का, उगा एखादा प्रश्न आला एखाद्या टॉपिकवर, बरोबर, तो ट्रेंड नाही आहे, काही नाही, उगा एखादा प्रश्न, एखादा स्क्वाड्रिंजर इक्वेशन टाकलं त्यांनी समजा पेपरमध्ये, राज्यसेवेच्या म्हणा किंवा मेन्समध्ये कुठंतरी म्हणा आला, त्याच्यावर एक चॅप्टर ते ॲड करून देतात. भाई मला सांगा, पुस्तकं बनवणाऱ्याच्या घरचं काय जातं याच्यामध्ये, पण याच्यात विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो ना. आता मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. बघा, आता केमिस्ट्रीमध्ये एक चॅप्टर आहे, पहिलाच चॅप्टर आहे केमिस्ट्रीमध्ये, अणुवत्याची रचना, बरोबर. आता ह्या अणुवत्याच्या रचनेबद्दल 2-4 थेरीज आहेत, मोजून 2-4 थेरी आहे. त्याच्याबद्दल महर्षी कणाद काय म्हटले होते, त्यानंतर हिपोक्रेटिस काय म्हटला होता. सो आधुनिक कालखंडामध्ये जॉन डाल्टनचं काय म्हणणं होतं डिटेलमध्ये, बरं का. जॉन डाल्टनचं काय म्हणणं होतं. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये जे थॉम्सनचं काय म्हणणं होतं, त्याचं ते कॅथोड रे एक्सपेरिमेंट काय होता डिटेलमध्ये मी म्हणतोय तुम्हाला, याच्यावर PhD पाहिजे तुमची डायरेक्ट. जॉन डाल्टननी काय केलं होतं, त्याच्यानंतर जे जे थॉम्सन नंतर अर्नेस्ट रुदरफोर्डनी काय केलं होतं, आणि निल्स बोरचं काय म्हणणं होतं. हा आहे कॉमन मिनिमम स्टडी. आता काय झालं, आयोगाने काय केलं, उगाच स्क्वाड्रिंजरचं एक इक्वेशन विचारलं, कोणत्या तरी पेपरमध्ये त्यांनी एखादा कॉन्स्टंट, मॅक्स प्लँकचा एखादा कॉन्स्टंट थेरी विचारून टाकली, तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, जेवढे 2-3च पानांचा अभ्यास पाहिजे बरं का तुमचा, हाच परफेक्ट पाहिजे तुमचा अभ्यास. उगा एखाद्या वेळेस ऑड प्रश्न सोडला म्हणून काय केलं माहिती आहे का, 17-18 पेजेस पुस्तकांमध्ये ऍड केलेले आहे. मग काय होते माहिती आहे का, जे नवीन पोरं आहे ना त्यांना विज्ञान अवघड वाटायला लागते. एवढा अभ्यास करायची गरजच नाही आहे तुम्हाला. तुम्ही जुने पेपर काढून पहा, तुम्हाला लय सोपे प्रश्न विचारलेले आहे. जे थॉम्सनवर, रुदरफोर्डचा सुवर्णपत्रीच्या प्रयोगावर तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न आहे. जॉन डाल्टननी एक्झॅक्टली काय म्हटलं होतं याच्यावरती प्रश्न आहे. ऑडमध्ये जर गेला प्रश्न तो सोडून द्यायचा सरळ सरळ. त्याचं डोक्याला किटकिट करून हे 10-12-15 पेजेसचा अभ्यास करून डोक्याला किटकिट करणं बिलकुल परवडत नाही तुम्हाला. तुम्ही लक्षात घ्या, आता आपल्या सिलेबसमध्ये 2-3 गोष्टी आहे. आयसोटोप आहे, आयसोबार आहे, आणि एक खूप झाला आयसोटोन आहे. एखाद्या वर्षी एखादा आयसोडिफर विचारला असेल आयोगाने, म्हणून त्याच्यात काय केलं पुस्तकवाल्यांनी, हे 3 सोडून आणखी पण 3-4 गोष्टी ऍड करून दिल्या. मग काय होते माहिती आहे का, पोरं ह्याच्या PhDच्या फंद्यात पडतात, त्यांचा वेळ जातो, आउटपुट पाहिजे तसं येत नाही. मग दरवेळेस नवीन एखादा क्वेश्चन आला त्याच्यात की असं वाटतं यार ह्या टॉपिकचा एवढा अभ्यास करून मी शून्य आहे, बरोबर. सो जे करायला पाहिजे त्याच्यावरची ऊर्जा आपली कमी होऊन जाते. म्हणून एक कधी पण लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीत कॉमन मिनिमम स्टडी ठेवायचा आहे. तो गेला क्वेश्चन तर म्हणजे आपला विद्यार्थी म्हणून जगून अर्थच नाही आहे आपला. हाच आपला ॲटिट्यूड असला पाहिजे, बरोबर. जसं इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे, समाज सुधारक आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन चुकलेच नाही पाहिजे आपले. सत्यशोधक समाज आहे, प्रार्थना समाजावर दरवर्षी प्रश्न आहे परीक्षेमध्ये, PhD पाहिजे प्रार्थना समाजावर आपली. आर्य समाज, सत्यशोधक समाज, दोघांमध्ये काय डिफरन्स होता भाई, आयोगाच्या पलीकडे जातच नाही आहे ना. आणि 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक, सो हे पाठच असलं पाहिजे आपल्याला. म्हणजे याला म्हणतात कॉमन मिनिमम. मग त्याच्यात काय करायला लागले, काय की पोरं रिसर्च करायला लागले, समाज सुधारकाचा एखादा आजोबा प्रिपेअर कर. अरे कशाला बाबा, ते बाळशास्त्री जांभेकरच्या उगा 4-5 फॅक्ट दिलेल्या आहेत त्याच पाठ करणं, कशाला त्याच्या आजोबान पंजोबा काढायला लागलाय. आणि त्याच्यावर क्वेश्चन येणारही नाही, आलाही एखादा प्रश्न तर तो निग्लेक्ट करायचा. तो त्या एका प्रश्नासाठी 10 वर्षात एखादा प्रश्न येणार आहे म्हणून त्याच्यावरती उगा PhD करत बसायचं, हा शुद्ध मूर्खपणा आहे. कम्फर्ट झोनमध्ये न जाता प्रोफेशनली अभ्यास करायचा. भाई बाळशास्त्री जांभेकरच्या 10 फॅक्ट आपल्याला दिलेले आहे. त्यांनी दर्पण कोणत्या दिवशी सुरू केलं होतं, कोणत्या भाषेमध्ये होतं, कोण मराठीत लिहायचं, कोण इंग्रजीमध्ये लिहायचं, का बरं बंद पडलं, त्याच्याऐवजी काय सुरू केलं त्यांनी, त्याच्यानंतर त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय काय होतं, ते केव्हा इन्स्पेक्टर होते, बरोबर, त्याच्यानंतर ते केव्हा डेप्युटी डायरेक्टर बनलेले आहे, त्याच्यानंतर त्यांनी ते शेषाद्री प्रकरण काय होतं त्यांचं, आणि ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन 2-3 पुस्तकं, शून्यलब्धी, सारसंग्रह, आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, खतम. 10 फॅक्ट तुम्हाला पाठ करायचे आहे. उगं ते PhD करत बसणं त्या बाळशास्त्री जांभेकर आणि ते उखरून काढणं त्याच्यामध्ये. सो अशा पोरांच्या फंद्यामध्ये पडायचं नाही आपण, आणि बिलकुल म्हणजे हे नाही, आपल्याला लय अभ्यास करायचा आहे. हे उगं त्याच्यात विज्ञानातही PhD करणारे असतात काही, बिलकुल करायची गरज नाही माझं म्हणणं आहे. तर मी काय करतो माहिती आहे का, हे तुम्हाला एक लेक्चर घेऊन हे कॉमन मिनिमम असं तुम्हाला समजणार नाही. मी तर कितीही बोललो तर तुम्हाला समजणार नाही हा फॅक्टर. मी त्याच्यावर ती एक लेक्चर घ्यायला सुरुवात करतो की कॉमन मिनिमम किती अभ्यास असला पाहिजे तुमचा. लक्षात, म्हणजे एखादं बीट जर तुमचं सुटलं असेल तर तुम्ही ह्या 45 दिवसात कव्हर करू शकले पाहिजे. आणि कधी
कधी पण लक्षात ठेवायचं, पेपर सोडवताना लो हँगिंग फ्रुट्स, बरोबर, हा एक शब्द जे आहे ना, काही कॉमन मिनिमम बघा, हे सागर सरांचे शब्द आहेत पहा. जसं की लॉजिक्स आणि ट्रिक्सच्या बाबतीत वर्ड थेरपी नावाचा शब्द मी वापरला होता. वर्ड थेरपी नावाचा मी शब्द वापरला होता त्याच्यामध्ये लॉजिक्स आणि ट्रिक्सच्या बाबतीमध्ये. तर तो वर्ड थेरपी नावाचा शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला खूप कामी येईल, बरोबर. त्याच्याबद्दल पण मी सांगतो, वर्ड थेरपी एक्झॅक्टली काय त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. कॉमन मिनिमम अभ्यासाच्या बाबतीमध्ये कॉमन मिनिमम राहिलं पाहिजे माणसाने. आणि लो हँगिंग फ्रुट्स पेपर सोडवताना कधी पण लक्षात ठेवायचं. सो पेपरमध्ये, बरोबर, कधी कधी अवघड पेपर सेट होईल किंवा सोपाही सेट होईल, व्हॉट एव्हर मे बी, असंही होऊ शकते. जसं 2023 मध्ये झालं होतं, 15 पैकी 12 प्रश्न न जमण्यासारखे होते, जरी वन लाईनर असले तरी. कशाचे? विज्ञानाचे 3च प्रश्न जमण्यासारखे होते. उद्या असे होऊ शकते की 14 प्रश्न न जमण्यासारखा आहे. मला त्या 14 प्रश्नाशी घेणं देणं नाही. जो एक जमण्यासारखा होता तो नाही गेला पाहिजे माझा. लो हँगिंग फ्रुट्स कधी पण लक्षात ठेवा. तुम्ही इतिहास सोडवताय, 5 प्रश्न लय अवघड टाकले त्यांनी, 5 प्रश्न सोपे आहे, 5 मधला नाही गेला पाहिजे माझा. हे याला म्हणतात लो हँगिंग फ्रुट्स. तर तुम्ही पेपरमध्ये कधी लक्षात ठेवा, सर्वात पहिले तुम्हाला बॅग काय करायचे, बॅगमध्ये काय टाकायचे, लो हँगिंग फ्रुट्स, म्हणजे सोपे सोपे प्रश्न. म्हणजे अनेक जण काय करतात, ठरवून एक जातात आणि पेपरमध्ये वेळेवर गेल्यानंतर त्यांना काय कुबुद्धी सुचते माहीत नाही, पहिले मॅथमॅटिक्स घेऊन घेतात आणि मॅथमॅटिक्स काही त्या कार्यकर्त्याला जमत नसते. 2-4 गणितं सुटतात, त्याच्यात त्याचे 15 मिनिटं चालले जातात. मग त्याचा पेपरमधला रस संपतो, त्याला वाटते मला काही येतच नाही, आणि मग ते लो हँगिंग फ्रुट्स काय कशाचं काय सगळं बर्बाद होऊन जाते त्याचं. असं करू नका. जे विषय तुम्हाला चांगले जमतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स चांगला जमत असेल, काही काही लोकांना मॅथ्स रिझनिंग पण जमू शकते, ते त्यांच्यासाठी लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे म्हणावं लागेल आपल्याला. ते पहिले तुम्ही करून घेतले पाहिजे. लो हँगिंग फ्रुट्स लक्षात ठेवायचं. उगा अवघड प्रश्नांमध्ये कस लावत बसायचं नाही, बरोबर. आपल्याला येणारे प्रश्न जरी व्यवस्थित सोडवता आले तर आपण कट ऑफ मध्ये वर आहे, लक्षात घ्या. कारण ही कॉम्पिटिशन आहे. पेपर अवघड आला तर सगळ्या महाराष्ट्रालाच अवघड जाणार आहे तो, आणि पेपर सोपा आला मागच्या वर्षीसारखा सगळ्या महाराष्ट्राला सोपा जाणार आहे. पेपर सोपा आला कट ऑफ वाढणार आहे, पेपर अवघड आला कट ऑफ कमी येणार आहे. आपण काय करायचं आहे, येणारे प्रश्न नाही चुकले पाहिजे. येत्या लक्षात, लो हँगिंग फ्रुट्स हातातून जाता कामा नाही. असं व्हायला नको सर मी 90 प्रश्न सोडवले, 10 प्रश्न वाचायचेच राहिले, त्या 10 पैकी 9 मला येत होते, मी विनाकारण अवघड प्रश्नांमध्ये डोकं लावत बसलो सर माझा वेळ गेला त्याच्यात. हे होता कामा नये. त्याच्यासाठी टेस्ट सोडवायला सांगितलं, म्हणून म्हटलं ना तुमच्याकडे प्लॅन बी किंवा ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी. हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. आता हे झालं प्लॅनिंग. आता कृपया काही चुका तुम्हाला टाळायच्या आहे पेपरमध्ये, बरं का. विज्ञान पूर्ण दुर्लक्षित करून बिलकुल चालणार नाही. आणि उगा कम्फर्ट झोन आहे आपला इतिहास भूगोल, ते आपल्याला चांगलं जमतंय म्हणून रात्रंदिवस त्याचे लेक्चर पाहायचे, त्याचेच व्हिडिओ ऐकायचे, त्याचेच PYQ करत बसायचे आणि तेच ऐकत बसायचं. अरे भाई, इतिहासाला 10 मार्काचं वेटेज आहे, भूगोलाला 10 मार्काचं वेटेज आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही लक्षात घ्या, ते मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला इतिहास भूगोल करू नका. माझं म्हणणं आहे इतिहास भूगोल करा, पण त्याला कम्फर्ट झोन बनवू नका. त्या कम्फर्ट झोनच्या नादात जर तुम्ही हातातले 2 महत्त्वाचे विषय घातले, ते म्हणजे पॉलिटी आणि अर्थशास्त्र, तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. लक्षात घ्या, अर्थशास्त्रावर 15 क्वेश्चन येत आहेत आणि आजकाल पॉलिटीवर पण 15 क्वेश्चन येत आहेत. 30 मार्काचं हे कंटेंट आहे आणि याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात आपल्याला. नाही आउट ऑफ मिळाले तर 90% मार्क्स सिक्युअर होऊ शकतात, लक्षात. आणि याच्यामध्ये भूगोलामध्ये मार्क्स मिळतातच नॉर्मली, बरोबर. भूगोलामध्ये 5-6 प्रश्न सोपे असतातच, लक्षात. इतिहासात पण 5-6 प्रश्न सोपे असतात. त्याच्यामुळे त्याचा पॅटर्न हा सहसा सेट आहे. त्याच्यात लय मार्क पण मिळत नाही, लय कमी पण येत नाही. पण इथं तुम्ही भयानक मार्क काढू शकता पॉलिटीमध्ये. आजकाल ते प्रेसिडेंटला धरून किंवा संसदेला धरून आजकाल आर्टिकलवर 2-3 क्वेश्चन विचारायला लागलेले आहे. तुम्ही ते आर्टिकल पाठ करा. एखादं फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड सोपं आर्टिकल विचारतात, फंडामेंटल ड्युटीज विचारू शकतात, DPSP विचारू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमधली एक फॅक्ट नक्की तुम्हाला विचारला जाणार, तुम्ही त्याच्यावर वेळ घाल. अर्थशास्त्रामधल्या आकडेवारी पाठ करा. जसं की दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्येची आकडेवारी आहे, तीच लोकसंख्येची आकडेवारी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पण कामी येणार, लक्षात. विज्ञानाविषयी पूर्ण दुर्लक्षित करून उगं कम्फर्ट झोनमध्ये रमण्यात त्या ठिकाणी काही एक मिनिंग नाही आहे, लक्षात घ्या. विज्ञान हा विषय तुम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही, ही चूक विद्यार्थी करत असतात. दुसरं मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीत आहे. आता या मोमेंटला लक्षात घ्या, रिझनिंगबद्दल मी बोलतो. सो मॅथ्सबद्दल 3 प्रकारचे विद्यार्थी आहे. एक म्हणजे ज्याला मॅथ्स लय अवघड जाते आणि आतापर्यंत त्याचं तितकंसं मॅथ्स चांगलं झालेलं नाही आहे. दुसरं आहे सर ठीकठाक येते, 10 प्रश्न आले तर माझे 3-4 बरोबर येतात, त्याच्यातले 5 वगैरे बरोबर येतात सर मी सोडवल्यानंतर. आणि तिसरं आहे एक्सलंट असणारे, सर 9 किंवा 10 बरोबर येतात माझे. आता जे एक्सलंट असणारे आहे सो त्यांना तर बेस्ट विशेष आहे माझ्याकडनं. सो तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्याला फळ मिळालंच पाहिजे. आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी आहे त्यांना मी सल्ला देईल 45 दिवसामध्ये रोज तुम्ही एक 2-3 तास मॅथमॅटिक्स करा. पण ज्या विद्यार्थी आहे ज्यांना मॅथ्स बिलकुलच जमत नाही आणि ते म्हणतात नाही आता मी 45 दिवसात करून दाखवतो, रोज 5 तास अभ्यास करतो मॅथ्सचा, तसं करू नका,
लक्षामध्ये जे सोपे सोपे टॉपिक जमतात, कारण लक्षात घ्या तुम्हाला मॅथ्समध्ये एक्सलन्स असल्याशिवाय प्रश्न सुटतच नाहीत तुमचे. ठीक आहे, 2-3 सोपे सोपे प्रश्न सुटूनही जातील पण ते वेळ खातील तुमचा. म्हणून आता मग अशा पोरांनी काय केलं पाहिजे ज्यांचं मॅथ लयच अवघड आहे, मग ते 10 मार्क काय सर सोडून देऊ का आम्ही, तर तुम्ही हा राग इथं काढू शकता रिझनिंगवर. कारण रिझनिंगचे जर क्वेश्चन पाहिले हे एकदम सोप्या कॅटेगरीमधले आहे. तुम्ही इथं वेळ घालवण्यापेक्षा मला रिझनिंग मध्ये 10 पैकी 8 कसे मिळवता येईल, 9 कसे मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आणि ही कसर मॅथमॅटिक्सची हे कोणासाठी, ज्याला मॅथ्स जमतच नाही, असा लय मोठा वर्ग आहे ज्याला मॅथ्स जमतच नाही, लहानपणापासून जमत नाही, त्याच्या ॲटिट्यूडमध्येच मॅथ, जसं माझ्या ॲटिट्यूडमध्येच मॅथ आहे. मी लहानपणापासून मॅथमॅटिक्समध्ये हुशार होतो. मी नेहमी सांगतो पहा तुम्हाला, मला बीजगणितामध्ये 75 आउट ऑफ 75 मार्क होते. मी 12वीला पूर्ण वाया गेलो होतो तरी मला 100 पैकी 94 मार्क होते. माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे केमिकल, तेव्हा पण माझं मॅथ्स चांगलं होतं आणि आजही मॅथ्स माझं चांगलं आहे, जेन्युइनली मॅथ्स माझं चांगलं आहे. पण मी ही अपेक्षा ठेवू शकत नाही ना की बाकी सर्वांचं असेल. मी जेव्हा 12वीचा अभ्यास करायचो तेव्हा माझ्या खाली काही पोरं राहायचे, ते तेव्हा PSIची तयारी करायचे, त्यांना पूर्णांकाच्या बेरजावा वाक्या येत नव्हत्या. त्यांना जर 1/3 + 1/3 दिलं तर ते बरोबर करायचे. 3/3 कॉमन, 1 + 1 2/3 उत्तर तुमचं. पण 1/3 + 2/5 जर म्हटलं तर गेली त्यांची दांडी उडाली. मग अशा कॅटेगरीतल्या पोरांनी रिझनिंगमध्ये तुम्ही हे करा आणि बाकी विषयात ती तूट भरून काढण्याचा प्रयत्न करा. बरोबर 45 दिवसात मी आता वेगळं काहीतरी करून दाखवतो तसं होत नसतंय. सो जेवढं जमतंय तेवढंच करा, बाकीच्या याच्यावरती विनाकारण वेळ घालू नका. तुम्ही बाकी विषयांना तो वेळ देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मीडियम आहे सर 4-5 जमतात तर ते लोक काम करू शकतात मॅथमॅटिक्सवर डेली, काय हरकत नाही. ज्यांचं एक्सलंट आहे त्यांना तर मी बेस्ट विशेष दिलेलाच आहे. रिझनिंग सोपं आहे. मागच्या काही वर्षात एक 7-8 प्रश्न आरामात जमण्यासारखे आहे रिझनिंगचे, ते प्रत्येकाने सोडवले पाहिजे. पण मॅथ्सही नाही रिझनिंगही नाही तर ऐसा नाही चलेगा भाईजान. आलं लक्षामध्ये. सो हे 3 विषय तुम्हाला आले पाहिजे. बरोबर. सो मॅथ्सच्या बद्दल मी तुमच्याशी बोललेलोच आहे. बरोबर. सो हे आणि हे सोडून चालणार नाही. म्हणजे चालव घडामोडी जर तुम्ही केलं नसल्यास आता तुम्ही 1.5 ते 2 तास डेली द्या. जर आतापर्यंत केलेलं नाही चालू घडामोडी, तुम्हाला 2 महिन्यात असे असतात कार्यकर्ते, शेवटच्या 1-1.5 महिन्यात मी कव्हर करतो, चालतंय. 1.5-2 तास डेली देऊ शकता. हां, आता ज्यांचं झालेलं आहे करंट अफेअर टकाटक केलेलं आहे सर, चांगलं काम केलेलं आहे मी त्याच्यावर, पाठ आहे सगळं, शनिवार रविवार तुम्ही देऊ शकता त्याच्यासाठी रिवाईज करण्यासाठी. त्याला एक 3-4 तासाचा वेळ देऊ शकता. म्हणजे पण ह्याच्या खूप जास्त फंद्यात पडू नका, नाही तर मग नवीन नवीन फॅक्ट्स तुम्ही शोधून काढतायत. कारण जगामध्ये रोज एवढं घडतंय की महिनाभर जरी वाचलं तर कमी पडेल म्हणजे तुम्ही. सो त्याच्यामुळे एक ते कॉमन मिनिमम याच्यामध्ये अप्रोच ठेवायचा आहे तुम्ही, आणि रिव्हिजन जास्तीत जास्त द्यायचं आहे जेणेकरून ते पाठच झालं पाहिजे तुम्हाला. पॉलिटी अर्थशास्त्राबद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि हे 3 मेथडने आपल्याला प्रश्न सोडवायचेच आहे. बरोबर. सो आज आपण एवढंच डिस्कस करू. मला ॲक्च्युली पेपर पण डिस्कस करायचा होता, पण आपण काय करूया आता, पेपर मला असं वाटते मी तुम्हाला मागच्या वर्षी जो झालेला पेपर आहे सो त्यामध्ये कोणते प्रश्न असे होते की जे तुम्ही सोडवायला पाहिजे होते आणि कोणते प्रश्न असे होते जे तुम्ही लेफ्ट करू शकत होते, कुठं लॉजिक्स आणि ट्रिक्स लावायला पाहिजे. बरोबर. कोणते सोडून दिले तरी चालतात, म्हणजे तुम्हाला जजमेंट आलं पाहिजे. सो याच्यासाठी आपण एक आणखी लेक्चर कंडक्ट करू. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं सो याच्याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण लगेच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.